कौरवांच्या कोलाहलाला पांडवांचे चोख प्रत्युत्तर. श्रीकृष्णाने शंख फुंकला आणि कुरुक्षेत्र दणाणून गेले. आज आहे गीताप्रवासाचा दिवस 14. त्वता क्षेत्रः यर्युक्ते महती स्यांदनो स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदामतो. कौरवांच्या आवाजाला उत्तर देण्यासाठी मग सफेद घोडे जुंपलेल्या एका भव्य रथात बसलेला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपले दिव्य शंख मोठ्याने फुंकले. धैर्याचे उत्तर धर्मानेच द्यावे. कौरवांनी प्रचंड आवाज करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकृष्ण आणि अर्जुनाने शांतपणे आपल्या दिव्य शंखाने प्रत्युत्तर दिले. जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असते तेव्हा तुमचा एक गर्जना ही अन्यायाच्या शेकडो ओरडण्यावर भारी पडते. समोरचा कितीही गोंधळ घालत असला तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही. तुमच्या कर्माचा आवाज इतका दिव्य असू द्या की जगाला तुमची दखल घ्यावीच लागेल. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे हे शंख नेमके कोणते होते आणि त्या आवाजाने कौरव सैन्यात नेमकं काय घडले? पांचजन्य आणि देवदत्त शंखाचा महिमा जाणून घेऊया उद्याच्या दिवस 15 मध्ये. आत्ताच फॉलो करा. जय श्रीकृष्ण.